पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपीला शिताफीने अटक केली आहे। आरोपीकडून तब्बल 1,30,000 रुपयांचे 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। 24 मे 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसस्टॉप जवळ फिर्यादी महानशेत दानप्पा डोमनाळ हे दूध आणण्यासाठी पायी जात असताना तिन्ही अज्ञातांनी त्यांना अडवले। लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान उमर शेख, साहिल शेख आणि राहुल सीताराम निकम यांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राहुल सीताराम निकम वय 28 वर्ष, राहणार लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महम्मदवाडी, कोंढवा, पुणे याला वंडर सिटी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली। आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीचा मोबाईलसह एकूण 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। यामध्ये सॅमसंग A33, सॅमसंग A17, विवो आणि ओप्पो कंपनीचे मोबाईल असून त्यांची एकूण किंमत 1,30,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेनकर आणि इतर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, पुणे।